ग्राम स्पर्धा 22-23 राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष नामदार दादाजी भुसे साहेब, आमचे प्रधान सचिव आदरणीय संजय खंदारे साहेब, भूजल संरक्षण यंत्रणेच्या आयुक्त सौभाग्यवती पवनी कौर मॅडम, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सन्माननीय अधिकारी, विविध गावातून आलेले सरपंच आणि इथे बसलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो, खरं म्हणायला गेलं तर आज इथे आलेल्या सगळ्या सरपंच महोदयांचं, ग्रामपंचायत सदस्यांचं आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की आता आजचा जो दिवस आहे आपल्याकरता गणपती बाप्पाचं आगमन झालंय. गणपती बाप्पाच्याही आपल्याला शुभेच्छा देतो. पण याच पवित्र काळामध्ये आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. आम्ही अंदाज थोडा कमी समजला होतो. एका ग्रामपंचायतचे 5 लोकांना मॅडम आपण निमंत्रित केलं होतं, पण असं होत नाही. पूर्ण बॉडीच आली आणि आम्हाला हा हॉल अपूर्ण पडला म्हणून आम्ही मॅडमने बाजूलाच आपली व्यवस्था बाकीच्यांची केली आहे. असो, आज ज्या ज्या ग्रामपंचायतीने इथे भाग घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट असं काम केलं, नैपुण्य दाखवून आपली पूर्ण कसोशीने प्रयत्न करून ग्रामपंचायतीला बक्षीस पात्र करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या ग्रामपंचायतीचं मी खूप खूप अभिनंदन करतो. तसं म्हणायला गेलं तर आम्ही जरी मंत्री असलो तरी आमची सुरुवात सुद्धा गावापासूनच झालेली आहे. गावामध्ये पाणी कसं लागतं, गावामध्ये पाण्याची बचत कशी केली पाहिजे, गावामध्ये पाण्याच्या योजना कशा राबवल्या पाहिजे. आणि आमच्या चर्चेमधून खंदारे साहेबांनी आम्ही बसलेले असताना त्यावेळेस हीच चर्चा झाली की एक वेळेस पैशाची बचत झाली नाही तरी चालेल, पण सध्या आता पाण्याची बचत होणे ही अत्यावश्यक गरजेची बाब होऊन बसली आहे. मला आठवतं की ज्यावेळेस आम्ही शिवसेना संघटनेमध्ये दादा आणि आम्ही बरोबर काम केलं तेव्हा बाळासाहेबांनी एका भाषणात सांगितलं होतं की एक वेळेस असं येईल की पाण्यावरून युद्ध होईल. आणि आपण आज बघतोय की 20 रुपये लिटरने आपण सध्या पाणी पितोय. त्यामुळे पाण्याचं महत्व मी सांगण्यापेक्षा आता आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. गावातलं, शिवारातलं, खेड्यातलं, वाड्यातलं कच्चीचं पाणी अडवणं हीच आता काळाची गरज झालेली आहे. त्याच्या शेती करता नियोजनबद्ध जर शेती केली, म्हणजे मी माझ्या जिल्ह्याची बढाई मारणार नाही, पण आमच्या जिल्ह्यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्यामुळेच आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये ठिबकचा प्रचार आणि प्रसार झाला. आणि आज आमच्याकडे केळी असेल, नवे ऊसापर्यंत आम्ही ठिबकवर गेलो. म्हणजे ज्या ठिकाणी विहिरीची कॅपॅसिटी जर आपण 6 पाणी भरत गेलो तर जिथं 5 तासाचं पाणी लागतं तर आमच्या ठिबकच्या 50 मिनिटात ते काम होऊन जाते. म्हणजे एवढं पाणी बचत आमच्या ठिबकच्या माध्यमातून होत असते. आज या गावाने समृद्धी दाखवली, ज्या गावामध्ये झाली त्याची आपण चित्रफित सुद्धा या ठिकाणी पाहिली. गावागावातून लोक सहभाग राहिला आणि भूजल व्यवस्थापनाची एक दृढ स्पर्धा राहिली, तर आमची गावं काय करू शकतात हे आपण आपल्या या चित्रफितमध्ये पाहिलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की आज या योजनेकरता जवळपास मॅडम बोलत होत्या की हे पैसे फक्त पाण्यावरच वापरले जातील, तेव्हा सगळे सरपंच हसत होते. त्यांना वाटलं बरं झालं आता इकडे तिकडे वापरता येतील, पण तुम्ही पहिलं स्ट्रिक्ट काम सांगून दिलं की ये गल्ला आपको उधर ही यूज करना है जिधर हमने बताया है. आणि मला खात्री आहे की या सगळ्या गावकरी मंडळींना पाण्याचं महत्व कळल्यामुळे निश्चितपणाने ही जी भूजल संपत्ती आहे ती संपत्तीमध्ये कशी वाढ होईल याच्याकरता ते प्रयत्न करतील. सध्याच्या काळाच्या गरजमध्ये आपल्याला माहिती आहे की पुनर्भरण हा सगळ्यात मोठा जटिल प्रश्न होऊन बसलेला आहे, पण आपण करत नाही. गावखेड्याच्या माणसाने जर ठरवलं की मला माझ्या गावाची पुनर्भरण विहीर करायची आहे, 2 एकर शेतकरी हा स्वतःचा जॉब कार्ड काढून एजीएस मार्फत आपली विहीर पुनर्भरण करू शकतो.
पण असं आहे की प्रत्येकाला वाटतं की आपण हे काम करायला पाहिजे, पण करणार कोण? तर ज्या गावामध्ये जागृती होते त्या गावामध्ये ही कामं निश्चितपणाने केली जातात. आज मला सांगायला अभिमान वाटेल की आमच्या डिपार्टमेंटच्या मार्फत ही काम होत असताना या सगळ्या मंडळींचं मी अभिनंदन करेल की 7 राज्यांमध्ये ही जरी योजना सुरू असली तरी देशामध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे, याचा सगळ्यात मोठा अभिमान आम्हाला या ठिकाणी आहे. पाणी ही उद्याची गरज, परवाची गरज आपण जरी समजत असलो तरी आता पाणी साठवणे आपण बघतो. आता जल जीवन मिशनच्या योजना आम्ही बघतो. आम्हाला उद्भव जिथं दिलेला असतो तो उद्भव ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस तिथे पाणी लागेल असं आम्हाला माहित पडते. नंतर काही दिवसांनी पाहतो आम्ही तर तिथे उद्भवामध्येच पाणी नसते. अशी स्थिती आज, चुकवा द्यायची परिस्थिती आज पाण्याच्या योजनेमध्ये झालेली आहे. त्यामुळे जर शाश्वत स्रोत आपल्याला उभा करायचा असेल तर पाणी अडवणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. त्याच्याकरता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मागच्या काळामध्ये दादासाहेब कृषी मंत्री असताना किंवा त्याच्या पूर्वीच्या सरकारमध्ये आपण पाहिलं असेल गाळमुक्त शिवार आपण गाळयुक्त करण्याचा प्रयत्न ज्यावेळेस केला आणि त्यामध्ये हेच आपल्या मनामध्ये होतं की पाणी स्टोरेज करण्याकरता, मी माझ्या मतदारसंघाचं सांगणार नाही पण माझ्या मतदारसंघामध्ये एक छोटीशी नदी वाहते अंजनी नावाची. त्याच्यावर मी जवळपास 14 बांध केलेले आहे. आणि आता मी पाहतोय तिथं की जिथं 4 माही पीक येत नव्हतं तिथे आता 12 माही पीक येत आहे. याचं कारण असं आहे की 2-2 किलोमीटरच्या आत 1 कोटीचा काहीतरी आम्ही लोकवर्गणीतून केले. तर जवळपास 20 किलोमीटरचा जो एरिया आहे तिथे जर आज आपण जाल तर कुठेही नजर टाकाल तर फक्त पाणी दिसतंय. तर आजूबाजूचं क्षेत्र त्याचं वाढलं नाही तर बाजूच्या 1.5-2 किलोमीटरच्या आसपासल्या ज्या विहिरी कधी त्याच्यामध्ये पाणी आलं नाही किंवा जिथे ट्यूबवेल करत होतो आपण तिथे पाणी आलं नाही, तिथे आज जिथं ट्यूबवेल टोचाल तिथं पाणी लागत आहे. म्हणजे हे महत्व करण्याकरता जागृती होणं अत्यावश्यक गरजेचं आहे. आणि ती जागृती आपल्यामध्ये झाल्यामुळे आज आपली गावं सधन झाली आहे. आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये याची व्याप्ती वाढावी याच्याकरता आपल्याला साहेब केंद्राकडे पाठपुरावा करावा लागेल. आता आज जवळपास 13 जिल्ह्यांनी मला वाटतं इथं सहभाग घेतलेला आहे. पण पुढच्या काळामध्ये अशी स्पर्धा लागेल की पूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये सहभाग घेईल अशीच परिस्थिती आज आहे. आणि काल परवाकडे आपण पाहिलं असेल की कराटी गावाच्या बाबतीमध्ये माझे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना शाबासकी सुद्धा दिलेली. मी आजच कुठल्या तरी टीव्हीच्या बातमीमध्ये ते पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की अशाच पद्धतीनं कामं झाली पाहिजेत. आणि मला तरी असं वाटतं की हीच आमची फलश्रुती आहे की आमच्या यंत्रणेने जे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि याच्यामध्ये काय पुढाऱ्याचा बिलकुल सहभाग नव्हता, त्याच्यामुळे वशिला हा कार्यक्रमच नव्हता. नाहीतर आपण आता बघतो की कुठेही असलं तर लोक म्हणतात की काय वशिलाने मिळालं का, पण नाही. खालती एसडीएम पासून वरची राज्यस्तरीय जर आपण कमिटी पाहिली तर या कमिटीमध्ये अचूक गुण जे देण्याकरता आम्ही कमिटी तयार केल्या होत्या त्या कमिटीने या ठिकाणी बक्षीस पात्र लोकांनाच या ठिकाणी ही संधी दिलेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये ग्रामविकास खात्याला आम्ही विनंती करू की ज्याप्रमाणे या गावांनी समृद्धी केलेली, जसं पोपटराव आहे, आम्ही नेहमी सांगत असतो अण्णा हजारेंचं गाव आहे रावळगाव सिद्धी, त्याचप्रमाणे या 3 गावांमध्ये जर शेतकऱ्यांच्या या ठिकाणी सहली किंवा स्पर्धा ग्रामविकासच्या मार्फत किंवा कृषी खात्याकडनं काढल्या गेल्या इतर गावांना त्याचं मार्गदर्शन होऊ शकेल असं मला या ठिकाणी वाटतं. जेणेकरून या गावांकडे बघून अजून अशी 200-400-500 गावं दरवर्षी जर आपल्या स्पर्धेमध्ये उतरली तर त्याचा फायदा या ठिकाणी सगळ्यांना होऊ शकतो. आज जवळपास 36 ग्रामपंचायतींना 13 कोटी आणि 80 लाख रुपयाची बक्षिसं दादा आम्ही देतोय. जे आता आमच्या ग्रामपंचायती करोडपती झाल्या. जे आता नेहमी म्हणायची, गांधीजी म्हणायची की खरा देश कुठे आहे तर म्हणले खेड्यात आहे. पण आपण आता बघितलंय की सगळं कंबरडं मोडलंय. फक्त एकच उद्योग जिवंत राहिलाय तो म्हणजे शेती उद्योग. आणि शेती उद्योगावर आता 50% वरती लोक जिवंत आहेत. नाही तर हा रोजगार जर संपला तर पुढच्या काळात फार वाईट परिस्थिती आहे. आणि आजकाल आपण बघतोय की नोकरी नाही तर छोकरी, हा जो कन्सेप्ट लोकांच्या डोक्यात आहे, म्हणजे व्यवहारापासून तर लग्न सोहळ्यापर्यंत ही मानसिकता झालेली आहे की नोकरी नसली तर छोकरी मिळत नाही. तर आपल्याला पुढच्या काळामध्ये
शेती हीच नोकरी आहे अशा पद्धतीची शेतीची पद्धत करण्याकरता, सिंचन व्यवस्था वाढवण्याकरता जे वेगळे वेगळे उपाय आपल्या हातामध्ये आहेत ते करावे लागतील. असं गाडीवर कोणी लिहित नाही, पण बरेच बागायतदार लोक आता लिहायला लागले मी शेतकरी. पूर्वी असं काही लिहित नव्हते, पण जो सधन शेतकरी आहे तो शेतकरी म्हणून आता आपल्या गाडीवर का लिहितो, तर तो या माध्यमातून आता आमच्याकडे पॉली हाऊसचं तर मी सरांना सांगत होतो, खंदारे सरांना, की 10 गुंठ्याकरता भानगड करतात लोक पॉली हाऊसला. फुलाची शेती आहे, तुमची ढोबळ मिरची आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. मला आठवतं एक मुलगा आहे आमच्याकडे, तो बॉश कंपनीमध्ये कामाला होता, बी होता, इंजिनियर होता. त्याच्याकडे शेती होती. तो माझ्याकडे आला, तो म्हणे मला 30 गुंठ्याचा पॉली हाऊस पाहिजे. मी त्या अधिकाऱ्यांना विनंती केली आणि त्यांनी ते मंजूरही केलं. त्यांनी नोकरी सोडली. सकाळी मस्तपैकी तिथे जातो, 10 लोक त्याच्याकडे कामाला आहेत आणि त्या पॉली हाऊसमध्ये त्याचं असं म्हणणं आहे की मी इथे इंजिनियरच्या पगारापेक्षा जास्त पैसे कमवतो आणि इथे मला कोणताच साहेब नाही, मीच स्वतः साहेब आहे, मीच सगळं आहे. म्हणजे जर शेती हा व्यवसाय म्हणून जर करायचा असेल तर त्याला मूळ ती जर मजबूत बनवायची असेल तर पहिले पाणी थांबवणे, पाणी थांबवल्यानंतर काटकसरीने पाणी वापराच्या ज्या पद्धती आहेत त्या त्याच्यामध्ये अवलंब करणे आणि त्या स्रोतच्या मार्फत चलतीची पिकं लावणे. नाहीतर सध्या वाण बदल पद्धत ही नेहमी झाली पाहिजे शेतीमध्ये असा मानणारा मी शेतकरी आहे. जरी आम्ही मंत्री असलो तरी एकच पीक एकाच शेतामध्ये कंटिन्यू आम्ही कधी लावत नाही. वाण पद्धती आहे ती बदल करणं ही काळाची गरज होऊन बसलेली आहे. आज या समृद्धी योजनेमार्फत ग्राम योजना जी काढली आपण, त्याच्यामध्ये मला खूप आनंद वाटला आणि ठिकाणही आपण चांगलं निवडलं. मॅडम इकडे आलेले आहेत तर आता 2 दिवस राहा, म्हणजे जवळपास साईबाबा आहे इकडे बाजूलाच, इकडे गेला तो वणीचा गड आहे, त्र्यंबक आहे. त्यामुळे एक प्रकारे आपल्याला इकडचाही प्रदेश बघता येईल आणि इकडची समृद्ध शेती आहे. म्हणजे आमचे दादा हे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोडले जातात आणि आम्ही जर ज्या प्रदेशात राहत होता आमचं काय कपाशी, एक तर तुपाशी नाही तो उपाशी. म्हणजे अमरावतीवाल्यांना तुमचं आमचं सारखं आहे. थोडा आम्ही जरी केळीच्या प्रदेशात म्हणत असला तरी आता केळी फक्त जळगाव जिल्ह्यात होत नाही. पूर्वी आता बारामतीत केळी व्हायला लागली, बरोबर आहे की नाही? आता सगळीकडे केळी व्हायला लागली आहे. त्यामुळे पूर्वीचं जळगाव हे केळीचं जळगाव म्हणायचे, ती स्थिती आज राहिलेली नाही. त्यामुळे आपण या प्रदेशाकडे सुद्धा फिरलं पाहिजे. शेतीचं एक चांगलं हब म्हणावं लागेल नाशिक, ते सुद्धा आपण शेतकरी बांधवांनी आता इथे आलेले आहात तर निश्चितपणाने बघावं. आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर आपण एक उत्कृष्ट काम केल्यामुळे आपला हा सन्मान होतोय. पुढच्या काळामध्ये अशीच उत्तेजनार्थ बक्षीस मिळवण्याकरता इतर ग्रामपंचायतींनी सुद्धा सहभाग घ्यावा असा या खात्याचा मंत्री या नात्यानं मी आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या गावकऱ्यांना आव्हान करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.